हॅलो सगळ्यांना. आज मी बनवणार आहे मेंदूवडा. त्यासाठी मी असा अर्धा किलो उडीद डाळ घेतलेला आहे आणि या डाळीला 2 ते 3 वेळेस चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि याला मी 4 तास भिजवत ठेवणार आहे. लोक काहीजण 2च तास ठेवतात, पण मी 4 तास ठेवणार आहे. कारण त्या जास्त वेळ भिजल्यानंतर मेंदूवडा अजून जरा क्रंची आणि स्पंजी बनतात. त्यानंतर मी यामध्ये 3 मिरच्या आणि थोडंसं अद्रक टाकलेलं आहे आणि याला आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. चांगलं फाईन पेस्ट करून घ्यायचं आहे. बारीक एकदम मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं हे बॅटर तयार आहे. ह्या बॅटरला खूप चांगलं हलवून घ्यायचं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून आता असं वेडा घालण्यासाठी पाण्यामध्ये हा डिप करून असं बॅटर घ्यायचं आणि त्यामध्ये खोल करायचं आहे आणि तेलामध्ये सोडायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही सगळे उडीदाचे वडे घालून घ्या. बघू शकता असं कलर खूपच सुंदर आला होता या वड्याचा माझ्या तरी. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी थोडे थोडे वडे तळून घेत होते. खूपच टेस्टी हे वडे बनले होते आणि 4 तास भिजवण्याचा हा फायदा आहे की तुम्हाला सोडा वगैरे घालायची जरूरत नाही. पाहिजे तर तुम्ही रात्रभरसुद्धा भिजवून ठेवू शकता. अशा प्रकारे हे गोल्डन होत आहे. त्याला मी चांगलं एक 4 ते 5 मिनिट याला मी तेलामध्ये चांगलं डीप फ्राय करून घेतलेलं आहे. बघू शकता किती सुंदर हे वडे दिसत आहेत तेलामध्ये. अशाच पद्धतीनं तुम्हीही करा आणि मलाही कळवा. बघू शकता आता मी याला चांगलं डीप फ्राय करून घेतलेलं आहे. आता मी याला काढून घेत आहे बाहेर. याच्यासोबत मी मस्त एकदम टेस्टी सांबार बनवलेला होता. त्याचाही व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे, तुम्ही जाऊन बघा. बघू शकता किती सुंदर गोल्डन हे मेंदूवडे रेडी झाले होते. चटणी आणि सांबारसोबत एकदम टेस्टी.